आजचा तरुण वर्ग हा देशाचा कणा आहे, परंतु सध्याच्या काळात हीच तरुण पिढी एका अंधाराकडे, विनाशाकडे वाटचाल करताना दिसते. कारण काय तर नशेच्या झुरक्याचं आकर्षण. प्रत्येक तरुण पिढी ही बंडखोर, उत्साही आणि नवीन प्रयोग करणारी असते. पण आज हे प्रयोग शिक्षण, कला किंवा विज्ञानात न होता नशा, व्यसन आणि अंमली पदार्थांमध्ये होताना दिसते. हे चित्र अत्यंत चिंताजनक आहे. विद्यार्थ्यांपासून रेकॉर्डवरील गुन्हेगारांपर्यंत, तर कामगारांपासून ते तरुण उद्योजकांपर्यंत सर्वांच्या श्वासोश्वासात नशेचं वारं फिरते. आज तरुण पिढी आणि नशा याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. नमस्कार, मी दिव्या. आपण पाहताय तरुण भारत. शहरात खुलेआम नशा केली जाते, तक्रारी नोंदवल्या जातात, पण बरेचदा नशेच्या विळख्यात अडकलेली लोक यात सापडली जातात. नशा विक्रेता मात्र सापडत नाही. एका पानटपरी मागे उभा असलेला किशोरवयीन मुलगा नशेच्या झुरक्यात आयुष्य बर्बाद करतोय. सकाळी शाळा आणि संध्याकाळी नशा हा त्याचा नित्यक्रम ठरलाय. स्वस्त आणि सहज उपलब्धतेमुळे शहरातील अनेक तरुण ड्रग्ज डीलर बनतायत. ही खूप भयानक परिस्थिती आहे. आजची तरुण पिढी विविध कारणांनी व्यसनाच्या गर्तेत अडकते. नशेचं प्रमाण इतकं का वाढले? नंबर 1, सहवासाचा प्रभाव. मित्र करतायत, मग आपण का नाही असा विचार मुलं करतात आणि नशेच्या नादाला लागतात. नंबर 2, ताणतणाव. करिअर, नातेसंबंध, कुटुंबातील वाद यामुळे निर्माण झालेला मानसिक तणाव हे देखील नशेचं कारण आहे. नंबर 3, कुतूहल. एकदाच करून बघतो म्हणून सुरू झालेली सवय ही सुटता सुटत नाही. नंबर 4, चुकीचे आकर्षण. चित्रपट, सोशल मीडिया यातून झालेल्या नशेच्या ग्लॅमरायझेशनमुळे देखील तरुण पिढीमध्ये प्रमाण वाढते. तरुण पिढी ही देशाची शक्ती आहे. ती नशेच्या गर्तेत अडकली तर एक मोठं संकट देखील ठरू शकतं. त्यामुळे या समस्येकडे डोळसपणे पाहणं, तरुणांना समजून घेणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं हे प्रत्येक पालक, शिक्षक आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. शाळा कॉलेजमध्ये व्यसनमुक्ती विषयक कार्यक्रम, मुलांशी संवाद साधणे, वेळेवर उपचार व मानसिक आधार देणे, अंमली पदार्थांच्या विक्रीवर कडक कारवाई करणे आता काळाची गरज बनली आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी तरुण भारतच्या YouTube, Insta, Facebookला फॉलो करायला विसरू नका.